गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर कसे आहात तुम्ही सर्वजण. तर हा व्हिडिओ आज सकाळचा आहे. सकाळी इथं मस्त पाऊस येत होता. इथे जास्वंतीलाही छान फुले आलेली होती. मग मी लगेच चहा ठेवून घेतला. चहा घेतला आणि दिवसभर आराम केला, कारण माझी तब्येत काही बरोबर नव्हती. आणि मग आराम झाल्याच्या नंतर मला तरीही विकनेस वाटला. मग मी लगेचच दवाखान्यात निघाले आणि 5:30च्या नंतर व्लॉग स्टार्ट केला. तर इथं मस्त तुळशीचं असं छान झाड होतं, म्हणजे बऱ्यापैकी छान तुळस आलेली होती कुंडीमध्ये. ते शूट केलं आणि हॉस्पिटलला जाऊन एक सलाईन घेऊन आले. डॉक्टरनी मला टॅब्लेट्सही दिले. तर मुलाला कालपासून डाळबट्टी खायची होती. म्हटलं आज डाळबट्टी बनवावी. तर मग तिथून आल्याच्या नंतर लगेचच मी डाळ कुकरला लावली. डाळ शिजेपर्यंत इकडं बट्टीचं पिठाची वगैरे तयारी केली. त्यात ओवा, मीठ आणि सोडा असं टाकून घेतलं. नंतर तेलाचं मोहन टाकून मस्त एकजीव केलं त्या पिठाला. आणि जेव्हा त्याचा एक गट्टा तयार होतो त्यावेळेस समजून घ्यायचं की आपलं पीठ रेडी आहे. आणि आम्ही येता म्हणजे भंडारदऱ्याला गेलो होतो, तुम्ही बघितलंच. तर तिकडनं येता वेळेस राजूरला आम्ही तिथल्या मिलमधून इंद्रायणी हा तांदूळ घेतला होता. मग आज त्याचाच भात मी बनवला. इथे सासूबाईंनी मेथीची भाजी निवडून ठेवली होती, तर ती मला ठेवून द्यायची होती. तर तीही मी तुम्हाला इथे दाखवली. आणि इथं पीठ वगैरे मी सर्व मळून घेतलं. नंतर बट्टी वगैरे उकडायला टाकली आणि मग तो भात पण बनवला. तुम्ही जर तिकडे गेले तर नक्कीच तो भात आणा, कारण त्या भागात जर गेलं ना तुम्हाला कुठंही तोच तांदूळ दिसेल. म्हणजे पूर्ण त्याचीच शेती आहे तिकडं आणि खूप छान असं वातावरण आहे. तर तुम्हीही एकदा जा आणि मला कमेंट करून नक्की सांगा कोण कोण इंद्रायणी हा तांदूळ वापरतं. तर आम्ही तिथून 5 किलोची बॅग आणली. तर खूप मस्त असा तांदूळ आहे तो. तर इथं मी बट्टीचं वगैरे सर्व काही करून घेतलं होतं. नंतर वरणाची तयारी केली. वरणामध्ये काही नाही, मी कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, लसूण याची पेस्ट बनवून घेतली आणि कोथिंबीर आणि कढीपत्ता हे सर्व मस्त परतून घेतलं. आणि ते केल्याच्या नंतर मस्त त्यामध्ये थोडेफार मसाले वगैरे टाकले. तर इथं माझी डाळबट्टी बनवून पण रेडी आहे. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसं वाटला हे नक्कीच सांगा कॉमेंट करून. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. सो टेक केअर अँड बाय.